नारायण दादा खाली या. रोहिणी तू हे सगळं काम का करतेस? मॅडम रोज मीच करते. हो पण आता आपलं ठरलंय की नाही ही सगळी कामं म्हणजे झाडू मारणं, लादी पुसणं, साफसफाई करणं ही कामं अंशुमन करणार आहे आता. हो मॅडम, पण आम्ही असताना त्यांनी ही कामं करायची. अगं घरचीच कामं आहेत ना, ती प्रत्येकाला यायला हवीत. हो पण ते कसं करतील? काय करायचं आता ते तर त्याला फिगर आउट करावंच लागेल ना, कारण ज्याचं काम आहे ते जर त्याने केलं नाही तर माहित नाही बाबा शिक्षा वाढेल. नाही नाही ते विसरून गेला असेल अंशू. त्याला अशा कामाची सवय नाही ना. ह्या सगळ्याचा विचार त्याने श्वेताला हॅरॅस करण्याआधी जर केला असता तर किती बरं झालं असतं. बापरे एवढं काम करावं लागेल ना त्याला आता. हो हो ऍक्च्युली अहो काकू राहू दे ना, तुम्ही कुठे साफ करताय, अंशू करेल ना. हो हो करेल ना. अंशूने केलंच पाहिजे. मी आणते हा बोलवून त्याला. करेल सगळं साफ करू तो. मम्मा अगं कसं बोलत होतीस ऐकलंस ना? मग कॉन्फिडन्स वाढलाय तिचा. तू बोलतेस ना रुबाबात तसं बोलत होती ती. आणि तू आपला स्टाफ बोलतो ना आपल्याशी, हा करतो आणतो तसं तू बोलत होतीस. ते म्हणतात ना अडला हरी आणि समननी काल ऐकून घेतलं ना तिचं, म्हणून शेप हारलीये. स्वतःला या घराची मालकीण समजायला लागली. मालकीणच आहे ती थोबाड फोडू असं तिला वाटतंय. तिला काही वाटेल पण मी तिला मालकीण होऊ देईन तर ना. अंशुमनला बोलवायचं. हा चल चल या या बघ दुनिया इथली तिथे झाली ह्याची आणि ह्याची मिजाज बघ. झोपलाय हा. अरे सुरुंग लागलाय रे. उठ अंशुमन उठ. अंशू अंशू उठ. तुझी हार्ड ड्राईव्ह गेली कचऱ्यात. उठ आता चल. हाय का होय? मला ना बरंच काही हवंय रे. तू देणार आहेस का? कसा देणार? पण तुझ्या विरुद्ध लोक पुरावे गोळा करत असतात ना तेव्हा तू झोपलेला असतोस. चल काल शिक्षा मिळाली आहे ना, कामाला लागण्याचं डबल शिक्षा मिळेल. उठ उठ. ए काय फालतू म्हणा लावलाय? मी का झाडू घर? काल म्हणालो झाडतो म्हणून, पण मी काय घर झाडणार नाहीये. झोपू दे मला. अंशू जर नाही केलंस ना तर झाली त्यापेक्षा डबल शिक्षा होईल. अंशू उठ. असं नाही ऐकणार. उठ अंशू. अंशू उठ गपचूप. उठ उठ चल 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 उठ. उठ ताई उठ चल 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 हे चल चल पटकन चल. तुझं काय करू ग मी अप्पी? काय झालं? तुम्ही आरती घेतलीत? नाही म्हणजे सहसा मी मी अशी आरती पुढे केल्यावर घेत नाही म्हणून मला जरा आश्चर्य वाटलं. हा
काही बदल झालेत हे नक्की. म्हणजे काय बदललंय? नाही, तुमच्यात माझ्यात मतभेद आहेत हे मला मान्य आहे, मलाही. पण तरी सुद्धा तुमची ही अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती आहे ती आवडली मला. कायम अशाच राहा. स्वानंदीनं लिमिट क्रॉस केली आहे मग डोक्यात जातीये माझ्या. माझी सटकली ना तर अंशू, कूल डाऊन. अरे इथे अख्खा स्टाफ तुझ्या विरोधात आहे. जरा जरी कोणी ऐकलं ना आणि स्वानंदीला जाऊन सांगितलं ना तर वाट लागली समज. आधीच तुझे प्रॉब्लेम कमी नाहीयेत. जरा डोकं थंड ठेव, शांत राहा. जा जाऊन काम कर जा. बी अ गुड बॉय अंशू. तू जाऊन लक्ष ठेव त्याच्यावर. परत काहीतरी गोंधळ झाले. तुम्ही गेला नाहीत अजून? मी गेले होते, मी जातेच आहे भाऊ. ती फाईल विसरले होते माझी म्हणून परत आले आता. मी तुम्हाला सोडायला हवं का? नाही नाही नको, मी जाईन. का मी स्कूटरवरनं तुम्हाला परत सोडून ऑफिसला अशी भीती वाटते की काय? नाही मला भीती नाही वाटत आहे, पण त्या दिवशी रस्त्यावरच्या लोकांना नक्की भीती वाटली होती. टोमणा मारलात ना? चला नाही. आता कसं दिवस नॉर्मल सुरू झाल्यासारखं वाटतंय. येते. ऑफिसमध्ये मी एक नवीन इनिशिएटिव्ह सुरू करतोय. ओके. त्यासाठी तुम्हाला ऑफर द्यायची आहे. आधी नीट ऐकून घ्या पूर्ण. म्हणजे आपल्यातलं नातं म्हणजे जे काहीच नाहीये, म्हणजे जे काही आहे, पण तरी सुद्धा ऑफिसच्या स्टाफच्या साठी तुम्ही त्यांच्या बॉसची बायको आहात. आणि त्या श्वेता प्रकरणामुळे सगळेजण तुमचे फॅन झाले, विशेषतः लेडीज स्टाफ. पण हे करायलाच हवं ना? हो, नाही तुमचं काम महत्वाचंच आहे. नाही तुम्ही आज माझं अगदी कौतुक करताय, कॉम्प्लिमेंट वगैरे देताय मला, तर मला जरा विचित्र वाटतंय. नाही, कॉम्प्लिमेंट आहे. मी तुम्हाला ऑफर देतोय. श्वेताच्या प्रकरणामध्ये तुम्ही जो फर्म स्टँड घेतला त्यामुळे तुम्ही सगळ्यांचा विश्वास संपादन केला आणि म्हणूनच मी ऑफिसमध्ये तुमच्यासाठी ऑफिशियली एक पद निर्माण केलंय. माझ्यासाठी? म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये? हं. पद कुठलं? तुम्हाला माहितीच आहे, TNA, तक्रार निवारण अधिकारी. TNA. बरं, मी